हा बापू एक दिवशी असं म्हणत होता की गोरगरीब ह्या माळाला मटकी बाजरी पिरून जगत होती, त्या जगण्यासाठी ह्यानं डबरी काढून ठेवली. ह्या नळाला काय म्हणलं होता? डबरी काढून ठेवली, लोकांची बाजरी मटकी सुद्धा बंद झाली. या दोघांनी पण तुम्हाला सांगतो आबाला खेळवलंय काय नादाला लावून गादीगाव धावत्यात. आता आबा स्वतः पावरी उभं राहिलाय. काय या तालुक्यात 5 वर्षात 5,500 कोटीचा निधी आणला म्हणतात पट्टी. तालुक्यातला रस्ता आहे का, रस्त्यात खड्डा आहे काय समजना. काय बापू तर हरामखोर माणूस. शेकाप म्हणतात की बाबाचे म्हणते सारी. त्यांनी याड लावलं 55 वर्षे ती फाईल घेऊन फिरायचं आणि ती वसुलीची फाईल होती आणि ते लोकांना कळत नव्हतं. पाणी परिषद म्हणून घ्यायचं फाईल आणि पाणी काय तिकडं शरद पवार. टेंबो म्हैशाळ कुठे हा प्रश्न विचारणारा हा बापू, आणि आज सांगतो पाणी मी आणलं. आबांचं 50 वर्षात 1 नंबर, 55 वर्षात 1 नंबरच काम झाले. रोजगाराला रोजगारवाले रोजगार दिला, भ्रष्टाचार नाही, छावणी चारा झाला, पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या. उद्धव साहेब काय आहे त्याला तिकीट रेल्वेचं द्यायचं म्हणले. कुठं पाठवायचं? गुवाहाटीला. काय होईल मग? काय व्हायचं पडणार होती काय आपण ते बस काय डोंगर काय झाडे या निधी आणला ती सारा घरीच वापरला. चालू आहेत काय सारी टक्केवारीवर गेला. जीवनच आहे आमचं. बर. बाकी चोरांनी काय करायचं. साहेबांनी 22 पाझर तलाव दिला आमच्या गावाला. 22 पाझर तलाव. तालुक्यातली जनता इडी आहे का 55 वर्षी निवडून द्यायला. बाबासाहेब जर नाही निवडून आला तर तालुक्यात शिस्त राहणार नाही. परिवर्तन हे होणार म्हणजे होणार. बाबासाहेब हे विधानसभेचे दावेदार आमदार आहेत, आता भावी पिढीतले होते. नमस्कार, आपल्या सर्वांचं महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये स्वागत करतोय. दर्शक हो, आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय. निवडणुकीचं वातावरण जोरात तापलेलं आहे. मी सध्या आजनाळी, एक महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं गाव आहे, श्रीमंत गाव आहे, त्याचबरोबर शेतीमध्ये एक संपन्न असलेलं गाव आहे. आणि अशा या गावामध्ये आज आलो आहे. हे गाव सांगोला मतदारसंघामध्ये आहे. या गावामध्ये विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मशाल हाती घेतलेली आहे. याच मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि शेतकरी कामगार पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहेत. तर या गावामध्ये जनतेचा नेमका कौल काय आहे, लोकांच्या मनामध्ये नेमका आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघूया, काही मंडळी आहेत त्यांना विचारूया आपण. नमस्कार. नमस्कार. नाव काय? हनुमान देशमुख. बर. काय वातावरण काय आहे गावातलं? वातावरण बाबासाहेब देशमुख. का हो? का म्हणजे प्रतिमा चांगली आहे, स्वच्छ पाटी आहे. गणपती बाबांचं काम कसं होतं? 1 नंबर होतं. होय. अहो तालुक्यातली जनता इडी आहे का 55 वर्षी निवडून द्यायला. हा. मग बापूंना दिले की आता? बापून दिलं ते चुकून निसटता पराभव झाला, त्यांचा नातू उभा राहिला होता, हा. त्याच्यामुळे झालं ते. आताही नातूच आहेत की? आता नातू असलं तर आता पर्याय नाही नातू शिवाय. तेव्हा ते आहेत होते, थोडीफार ही झाली ना. काय झालं होतं नेमकं? काय नाही झालं, निसटता 500 मतं कमी पडली. नातू आबासाहेब स्वतः आणि नातूत फरक आहे का नाही, त्यामुळे थोडा फरक पडला. काय बांधावरची मतं 4 इकडे तिकडे गेल्यामुळे तेवढं झालं. आता काय होईल? आता काय बाबासाहेब फिक्स येतील. फिक्स किती ना? 50,000 मतां. इतकं? होय. बापूंचं कामाचं निधीचं काय मग? कुठं निधी कागदावर, इथं कुठं काय दिसते का? इथं एखादं काय दगडावर दगड सुद्धा कुठं ठेवला नाही. 5,000 कोटीचा निधी आणलाय. ती त्यांच्याकडेच असणार 5,000 कोटी. ती तालुक्यात नाही? तालुक्यात कुठलं? आणि दीपक आबांचं काय होईल? कुणाला दीपक आबाचं काहीच नाही. नाही. तिथं गावात कसं गट आहेत? गावात 3 गट आहेत. प्रबळ कोण आहे? प्रबळ शेका पक्ष आहे. परिवर्तन. परिवर्तन. ठीक. 100%. ठीक. नमस्कार. नमस्कार. नाव काय? संभाजी सदाशिव शेजाळ. बर. वातावरण काय तापलंय नाही बर? तापलंय बाबासाहेब असणार. का हो? तसंच आहे ते, कारण ह्या गावामधनं तर सगळे धनगर लोकांचा एकत्र. मागच्या वेळेला काय होतं? मागच्या वेळेला होतं, पण ते दोघं एकत्र आल्यामुळं बाबासाहेबांची अनिकेतचं काही चाललं नाही त्या झालं. मग आता पण आता 100% येणार. लीड कोणाला होतं मागच्या वेळेला? 768 का काय तर ते होतं की, पण या गावातनं ह्या गावातनं लीड तसं दोघं एकत्र होते त्यामुळं याला होतं लीड, बापूला जास्त होतं. पण बापून आता कामं चांगली केली. बापून जरी केली तरी काय झाले माहिती आहे का,
एकदा जर वळण पडलं त्या लोकांच्या वळणावर लोक मतदान करणार. काय पडले आता? फक्त एक बाबासाहेब आहे. कारण काय? काय नेता चांगला आहे म्हणून एक नेता चांगला आहे म्हणून. नेता चांगला आहे. ठीक. बाबा नमस्ते. नमस्ते. काय वातावरण जोरात तापले की? बाबासाहेब जर नाही निवडून आला हा. तर तालुक्यात शिस्त राहणार नाही. बाबासाहेब 100% निवडून येतोय, आणावं लागतोय, हे सगळे जनतेचं म्हणणं आहे. विकास होईल का? विकास 100% होतोय. त्याच्या आज्यान बी केला होता. 72 साले 1 रुपया हजेरीन जात होते लोक. त्या टायमे गणपतराव देशमुखांनी सगळी दुष्काळी आजनाळाची जेवढी तलाव आहे ती आणि ही फळबाग आहे त्या हे गणपतराव देशमुखामुळे आहे त्या. तुमचं गाव तसं लय आघाडीवर आहे. आघाडीवर आहे, पण 100% का नाही बाबासाहेबला सहकारी भरपूर चांगल्या मताने निवडून येतो. पैसा लय आहे गावात. विषय पैसा नाही, पैसा लई नाही. श्रीमंत आहे की गाव? नाही, ते एक नाव कोणीतरी सुचवलं होतं, पण त्यानंतर डाळिंबाई झाड गेल्यानंतर सगळे अडचणीत आहेत आता लोक. काय आहे गावात? उत्पन्नाचा मार्ग मग दुसरा आता नवीन लागणी केल्या ना, केलं 100% बाबासाहेबाला निवडूनच आणावं लागतो. गावात रस्ते झालेत का? होय, रस्ते झाले. मग बापूना श्रेय जाते की? बापूचं सरी ते टेंडरवाल्यावर राहिलं, गोरगरिबापर्यंत काय नाही. बापू येतात का नाही तर? बापू 100% शेड बसत नाही. दीपक आबांचं कसं होईल? दीपक आबा 2 नंबरला जातो. 2 नंबरला म्हणजे बापूला 3 नंबरलाच. काका नमस्ते. नमस्ते. काय नाव? उत्तम येलपले. बर, काय वातावरण गावातलं काय? गावातलं काय, आम्ही शहाजी बापू. शहाजी बापू कसं आहे? बापूंचं काम चांगलं आहे. हा, निधी चांगला आणलाय, पाणी आणलंय, सगळं काम केले ते. हा. विकास झालाय होय तालुक्याचा. होय. मग शेकाप म्हणतात की बाबाचे म्हणते सारखी. अहो, त्यांनी याड लावलं 55 वर्षे. हा ती फाईल घेऊन फिरायचं आणि ती वसुलीची फाईल होती आणि ती लोकांना कळत नव्हतं. पाणी परिषद म्हणून घ्यायचं फाईल आणि पाणी काय तिकडं शरद पवार. हा, म्हणून पुन्हा एकदा बापू. बापू दुसरा पर्याय नाही. आणि दीपक आबांचं काय होईल? ते गावात 3 नंबरला जाणार. पण ह्या दोघं विभागलेत घेऊ, मागच्या वेळेला एकत्र होती. तसं नाही, त्यांची मतं जात नाही. ती त्याची मतं कुठं आहे तिची दीपक आबाची? हा, नाही मतदान ते. खायचं पुन्हा एकदा बापू. ठीक. नमस्कार. नमस्कार. बाबा वय किती? बसू का जरा? 65. बर, वातावरण जोरात आहे गावातलं. होय, काय काय ठरलंय? तिघ सारखीच तिघ सारखी आहे. मग काय होईल तिघात? काय होईल? काय त्यांच्या साठवून टाकला होईल. हा, अजून काय होईल? विकास झालाय? विकास काय सगळीच करते. विकास सगळीच करते ती, येणारी सगळीच. सगळीच करते. हा. आज सगळीच करते, उद्या कोण टाकून करते. आपल्याला कळतं की उद्या कोण टाका करते. मागच्या वेळेला काय झालं? मागच्या बापू होता ना, हा, बापून आता निधी आणलाय, काम केले. मग त्याला बरेच दिवसांनी टोपली पण मत दिली. हा, मग आता काय करायचं? आता नवीन काढायचं. बदलायचं हा, का? आपल्याला नवीन एक प्रत्येकाला चान्स पाहिजे. प्रत्येकाला चान्स द्यायचा म्हणून बदलायचं. परिवर्तन. हा. ठीक. नमस्कार. नमस्ते. वारीला गेलता का नाही? होय, गेलतो की आज. आज आता वारी आली. उद्या एकादशी आहे की? उद्या जायचं का नाही? उद्या नाही, आता जायचं. आज जाऊन आला? आज जाऊन आलो. बर. आज नाही गाव फेमस आहे घेऊ. आहे की हो, उत्पन्न चांगलं आहे, उत्पन्न चांगलं आहे, त्यांच्या कष्टाचं आहे. कष्टाच आहे. कुठल्याही बेट्याचं नाही. इथं आबासाहेबांनी पूर्वी काम केलं म्हणून त्यांचं लोकांचं कष्ट आहे. हा, त्याच्या माग आबासाहेबांनी खूप काही कष्ट घेतले. या एक तालुका नाही, एक गाव नाही, जवळजवळ 3 तालुक्यासाठी आबासाहेबांनी 55 वर्ष काम केलं. त्याचं सुखदुःख कुणालाच नाही. फक्त मी पाणी आणलं. अरे बेट्या, पाणी आणण्यासाठी लसणाचा ओपा भिजवायला किमान 8 दिवस घालवतो. एक लसणाचा ओपा स्वतःच्या विहिरीतलं पाणी काढून ओपा भिजवण्यासाठी 8 दिवस लागतात. आज हा बापू एक दिवशी विचारत होता की टेंबू म्हैशाळ कुठं, आणि हा लबाड बोलतो माणूस आणि लोकांना फसवतून त्यांची मतं घेऊन हा आमदार होतो. हा बापू म्हणत होता. आणि आज बापू प्रचारात काय सांगतोय की पाणी मी आणलं. अरे कसं पाणी आणलं? टेंबू म्हैशाळ कुठं आहे? काय तू महूद मधनं पाणी आणून इथं ओतलं का? टेंबू म्हैशाळ कुठं आहे हा प्रश्न विचारणारा हा बापू. आणि आज सांगतो पाणी मी आणलं. काय वाटेल थोडं जर काय तर जगात राहिली, जगाची राहिली, मनाची तर पाळायला पाहिजे. खरं कोणी आणलं? अहो खरं एक नाही त्याच्यासाठी हो. आबासाहेबांनी 55 वर्ष आबदले.
55 वर्ष पाणी परिषदा घेतल्या. पाणी परिषदा घेत असताना त्या लोकांना काय त्रास झाला. मी स्वतः ह्या कॅनलवर काम केलंय. त्या दिवशी बापू हा मला ओळखीचा सुद्धा नव्हता आणि बापू आज सांगतोय की मी प्रचार केला. मी स्वतः काम केलं, माझ्या डोक्याचे केस निघले, मी माती उचलली ह्या नळावर. हा, मी नळावर पाणी ह्या माती मी उचलली. टेंबू म्हैसाचं पाणी कधी आणलं, कधी मंजुरी घेतली, कधी पाणी आणलं, हे पाणी काल सकाळी लगेच आमदार झाला का पाणी आणलं, हे वाक्य बरोबर वाटतं का? जनतेला काय तर कळलं पाहिजे, जनतेने काय तर विचारलं पाहिजे. आता काय करायचं? जनतेचं कसं असतंय, जनता जी आहे जनतेला भुलवलं पाहिजे. लोकांना एकच हो, मी पाणी आणलं. अरे बाबा, किती दिवसापूर्वीपासून ह्या बापूचा प्रचार मी ऐकलाय. मी बापूच्या कायम विरोधातला माणूस, आज बे काल बे उद्या बे आहे. काय मी उघडपणे विरोध करतो. हा बापू एक दिवशी असं म्हणत होता की गोरगरीब ह्या माळाला मटकी बाजरी पिरून जगत होती, त्या जगण्यासाठी ह्यानं डबरी काढून ठेवली. ह्या नळाला काय म्हणलं होता, डबरी काढून ठेवली, लोकांची बाजरी मटकी सुद्धा बंद झाली. म्हणजे डबरी काढणाऱ्या नळात पाणी ह्यांनी आणलं, ही वाक्य ह्यांना शोभतं का बोलायला? ह्यांनी विकास केला, जरूर मान्य आहे आम्हाला, करू द्या. हो का विकास, आज हे जनतेसाठी निधी आणला कुठे निधी, तेवढा त्या निधीचं एखादं वाक्य कुठं तर जाहीरपणे सांगा. हो, या ठिकाणी मी निधी वापरला, 50,000 कोटी आणलं, 5,000 कोटी आणलं, जी आणलं असेल ती मान्य आहे आम्हाला. हो, तुम्ही आमदार आहे, तालुक्याचा एक नेतृत्व करणारा नेता आहे, मान्य आहे आम्हाला. तुम्ही निधी आणला पाहिजे. त्या ज्या आमदार निधी झाला त्याने निधी आणला म्हणजे काय, जनतेवर उपकार नाही केला, जनतेचा नेता म्हणून आपण त्यांना मतं दिली. जरी विरोधात दिला असेल, लोकांना मतं दिली म्हणजे जनतेचा तो नेता आहे. मग पाणी जनतेसाठी आणलं का वैयक्तिक एक जणांसाठी आणलं? जनतेसाठी आणलं. मग जनतेला पाणी आणलेलं एवढं पुळका यायचं काय कारण काय? हा, पाणी आणलं, तुम्ही आमदार झाला, आज लोकांनी भरभरून तुम्हाला मतं दिली. आज मतं दिली असताना त्या मताचं तुम्ही एवढं भांडवल करायची गरज नाही. हो, तुम्ही निधी आणला म्हणजे काय तुमच्या खिशात आणला आणि तुमचा ऊस विकला नाही. तुम्ही शासनानं दिलेला निधी तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवला. बरं, पोहोचवला, आम्हाला अजून काय कुठं निधी त्यांनी आणलेला काय आम्हाला तर अजून दिसला नाही. दीपक आबांचं कसं आहे, दीपक आबा हा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना चांगली ओळख देतो. कार्यकर्ता, जनतेचा नेता आहे तो आणि जनतेचा कार्य करणारा नेता आहे. आम्हाला त्यांना अजिबात विरोध बोलणार नाही. पण ज्या चोरांनी कुठे बी गप्पा मारल्या त्याला आम्ही मान्यता देत नाही. बघा, परिवर्तन हे होणार म्हणजे होणार. बाबासाहेब हे विधानसभेचे दावेदार आमदार आहेत, आता भावी पिढीतले उद्या. हा, नमस्कार. नाव काय? विकास आहे बरे. बर, वातावरण चालू आहे गावात निवडणुकीचं, काय ठरवलंय? ठरायचं काय, आता जे आहे ते आहेच की. आता काय जे आहे ते आहे. जोरात वातावरण चालू आहे. पण होय होय. बाबा नमस्ते. नमस्कार. काय वातावरण गावात? वातावरण बाबासाहेब देशमुख. का? बाबासाहेब देशमुख का? पहिल्यापासून आमचं गाव आहे गणपतराव. 1962 पासून जे बी आधीपासून नाही 1962 पहिले इलेक्शन गणपतराव देशमुखाचं झालं, त्यावेळीपासून आतापर्यंत शेका पक्ष आहे सुरुवातीपासून. आणि त्यामुळं ह्या गाव पूर्ण म्हणजे विकास केला. शरद पवार आणि गणपतराव देशमुख ह्या दोघांनी ज्यावेळी डाळिंबाची लागण झाली, शेततळे ते सर्व गावातले ओढ झाल्यानंतर पाण्याचा सोर्स झाला आणि नंतर डाळिंबाची लागण झाली. डाळिंबाच्या लागण वरनं आजनाळ एक नंबरला, जगात एक नंबरला गेलं. सध्या फेमस आहे गाव. सध्या त्यामुळे हे गाव फेमस आहे आणि ते केवळ गणपतराव देशमुखामुळेच आहे. आणि आता ओनली वन बाबासाहेब देशमुख. आता गावात काय उत्पन्न काय आता काय आहे, थोडं बहुत आता डाळिंब आहे, नवीन लागण चालू झाली, बाकी काय नाही. बंगलं मोठा आहे. मग तेच की, मग गणपतराव देशमुख आणि शरद पवार ह्या पुलोटच्या सरकारपासूनच हे बंगलं दिसायला लागलं. तेव्हापासून बंगलं दिसायला लागलं. आधी नुसती कोपटी होती. आणि बाबासाहेबांना 22 पाझर तलाव दिला आमच्या गावाला. 22 पाझर तलाव. शेततळी किती त्याचं मापच नाही. ही आबासाहेबाच्या पुण्याने झालंय. त्याच्यामुळे आमचं गाव आता ठराविक माणसं काही हे करत असते ती, पण सरस शक्यतो गणपतरावच्या मागे आहे पहिल्यापासून.
बाबासाहेब काम करतील करतील नवीन आहे नवीन असलं तरी वंशज आहेच ना त्याचा म्हणून हा न म्हणून मी हाय कामाचा माणूस कोणाचं काय बी असू द्या येणार तिथं कोण वाजलं भेटणार असं येतात. चांगलं आहे येत आहे सध्या काही त्याचं मिळेल काम नाही. तालुक्यात चांगलं आहे बाबासाहेबाचं सध्या व्यवस्थित काम चालू आहे त्यांचं आणि ते 100% खात्रीशीर येणार निवडून एवढंच आहे बाबासाहेब. बाबा नमस्ते नमस्ते नाव काय नांदव देशमुख बर शिट्टी लावलीच किशाला शेती लावलीच हाताला बी आहे आणि त्याला बी आहे हं. ते जीवनच आहे आमचं ते बर बाकी चोरांनी काय करायचं मशाल नाही का चांगले हा ते येतील आहे आहेत का बर एकत्र जाईल एकत्र पण मताची विभागणी होईल की आता ते त्यांची होईल आमची होत नसते नाही होत आमचं जे गट्टा आहे ते गट्टा तसंच आहे आमच्या ते होत नाही फटाफट होत आहे असं त्यांच्या होणार फट्ट्या किती वय 75. लांब गेलाय हा तब्येत चांगली आहे आहे बरी आहे. चांगले किती आहे शेती वगैरे काय? मी गिरडीचा आहे यमगर कशात आहे गिरडी गाव. बर 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 हा आपण इथं पाहुणे येत आलोया. बर काय गिरडी गावात काय वातावरण आहे बरं आहे. कुणाकडे आहे कोण गणपतराव का हो बाबासाहेब का आमदार का पण पहिल्यापासूनच आहे तिथे गाव. पूर्णच त्यांच्याकडे जाईल हा कडपासून. ठरलेलं आहे हा सुरुवातीचं इलेक्शन खेळलेलं आहे. बापून निधी आणलाय की हा बापून निधी आणलाय की आमच्या वडिलांना दादू यमगर आणि गिरडीचं हं. पहिल्यापासून इलेक्शनापासून पाठिंबा आहे त्यांचा. बापून आमचं. निधी आणलाय की हा हा बापून निधी आणलाय की आणू दे की आणला. मग हा आणू दे निधी आणू द्या काय बी आणू द्या. हं. हा काय बापू काय डोंगर काय झाडी या निधी आणला ती सारा घरीच वापरला चालू काय सारी टक्केवारीवर गेला. बाकी काय आता झाडं बापूच बसते आता डोंगर आणि झाड आहे ते तेवढीच बाप आहे. हं. बाकी काल, काय सभा झाली की उद्धव साहेबांची हो हो द्या ना. हं, तिथं उद्धव काय साहेब तर- हं. मग आता उद्धव साहेब बोलणारच ना. उद्धव साहेबांना निवडून येऊन गद्दारी करून गुवाहाटीला गेला. हं. उद्धव साहेबावर हे केलं गद्दारी केली आणि गेला 50 खोके आणायला. 50 खोके आणले का झालं हं. घर भरलं. बाकी काय जनतेसाठी काय कुठे रस्त्याचे काम केले त्याच्यात टक्केवारी सारी झाली. नमस्कार मला बोलायचं नमस्कार. नाव काय आबाशाचा किती आहे शेती शेती 18 एकर. लय मोठे आहे राव काय उत्पन्न आहे पण काय डाळिंब बाग आहे ट्रॅक्टर आहे. हं. बंगला मोठा असेल हे. नाही बारका आहे पत्र्याचं घर आहे. का हो गाव तर ओळखलं जाते मोठं. गाव ओळखलं पण आपलं बारीक आहे छोटा परपंचा. निवडणूक आली आहे. निवडणूक आधी घ्या बाबासाहेब. का बाबासाहेब बाबासाहेब नेता आमचा आहे. हं. आमदार साहेबांनी आमची चांगली कला केलेली आहे आजनाळा गावची. कोणी आमदार साहेबांनी आबासाहेबांनी गणपत आबासाहेबांनी हा. लई कला केलेली आहे त्यामुळे त्यांचा आम्ही माणूस आहे. म्हणून हो त्यांचा आम्ही धनगर समाज आम्ही त्यांच्या मागे जाणार. परिवर्तन करायचं हो 100%. ठीक दादा नमस्ते नमस्ते नाव काय विलास बर काय ठरवले वातावरण गावातलं काय आपण दीपक आबास दीपक आबा कसे येतो आबांच काम एक नंबर काम हा निधी आणलाय होय पाणी आणलंय 50 वर्ष दुसऱ्या साईड जातले ते हा 50 वर्ष हा. हे 30 वर्ष 30 वर्ष बरोबर आहे. हा. दीपक आबा शेवट दुसरं काय हा. कारण काय हा, बरोबर दीपक आबा आम्ही पहिल्यापासून आमचं गाव दीपक आबा वनवे गाव असतं पुन्हा एकदा दीपक आबा दीपक आबा पाठीमागच्या वेळेला दोघांनी ह्यांना सहकार्य केलं त्यांना केलं सहकार्य केलं चांगलं ते हा पुन्हा आता दीपक 6 वर्ष आमदार होते तेव्हा जिल्हा विधान परिषदेत होती हा. तेव्हा त्यांचा विकास काय त्यांचं कार्य चांगलं होतं होता आमच्या गावाला त्यांचं भरपूर योगदान मशाल पेटवायची 100%. ठीक आमच्या गावात तर 100% लीड आहे. ठीक नमस्कार नमस्कार काय वातावरण निवार आहे गावात होय हा. गावात निबारच आहे. या दोघांनी बी तुम्हाला सांगतो आबाला खेळवलंय हा. काय नादाला लावून गादीगाव धावत्यात. आता आबा स्वतः पावरी उभं राहिलाय. म्हणून मशाल हा मशाल काल उद्धव साहेबांची सभा झाली सभा झाली सगळ्यात पुढं होतो. हा. हा. काय सांगितलं उद्धव साहेबांनी काय नाही हेच आबाला विजय करा हेच सांगितलं दुसरं काय. बापूंवर काय तर बोलले की काय बापू तर हरामखोर माणूस. हा. ह्या स्टेजवर इथं त्यानं शब्द दिलता हा. पुढल्या वेळेला आबा तुम्ही
मी घरी बसेल हा. आणि तुम्हाला चान्स देईल. दिला नाही अजिबात दिलं नाहीच, ते नाहीच म्हणतंय. हा. काय म्हणलेच नाही म्हणले म्हणलोच नाही. व्हिडिओ दाखवायचा खेडीव त्याला आमच्याकडे एवढी सोयीदा असते म्हणजे त्याला पाय बांधून इथं आणला असता वडत. हा. मशाल पेटवायची आहे मशाल पेटवणार म्हणजे अशी हळी देऊन हा परिवर्तन करायचं परिवर्तन करायचं. दीपक आबा दीपक आबा ठीक बसू का नमस्कार नमस्कार. नाव काय धर्मराज ज्ञान शेंबडे. बर बर वातावरण तापले गावात होय होय तापले. कुणाकडे आहे? काय बाबासाहेब. का का तर आता 50-55 वर्षाचा इतिहास आहे ना त्यांचा. त्याच्यामुळे आम्ही 50-55 वर्षी कुणाकडे आहे अगोदरपासूनच आहे अगोदरपासून आम्ही काय आता नाही इकडे तिकडे नाही नाही तेव्हापासून आम्ही त्यांच्याकडे जाय. रेकॉर्ड मध्ये आधी आलं गेलं सगळं झालं ह्यांचं भांडणं ह्यांचा गोंधळ हा. पण ही सगळं घराणं आहे ना त्यामुळे त्यांच्या संघ आहे आम्ही. बापून विकास केलाय चांगला कशाचा विकास केलाय केलाय आता कशाचं काय केलं रस्ता बिस्त झाले की अहो काय रस्ते झाले आता पहिल्याला मलमपट्टी केली आहे सगळ्या भानगडी केली त्यानं काय केलंय त्यांना नुसतं पैसे काढायचं. गावावरून हायवे गेले ते मोठं अहो कुठं हवी गेला अजून होया जाय भानगडी होयाची त्या हे सरकारचे आश्वासन असंच असते देव नुसतं होया जाय जाया जाय अमकं करायचं आणि तमकं करायचं हे नुसतं आश्वासन असते देव. म्हणून परिवर्तन बाबासाहेब देशमुख नवीन माणूस आहे की. आणि तिने 100% निवडून येणार. नवीन पोरग आहे नवीन 100% निवडून येणार. येणार म्हणजे येणार परिवर्तन अगदी परिवर्तन. ठीक बाबा नमस्ते नमस्ते. नाव काय श्रीरंग श्रीपती कोळवले. वय किती आहे वय 70 आहे. लांब गेले आता होय. काय शेती हाय किती आहे 5 एकर आहे. चांगले उत्पन्न बऱ्यापैकी. बरं वातावरण निवडणूक आली आहे. निवडणूक आहे लोकांनीच निवडणूक हातात घेतली हो. काय हो बाबासाहेब हा सरळ मार्गी माणूस आहे. त्याला मतदान लोकांनी निवडणूक हातात घेतली. घेतली आहे. म्या नाही घेतली. काय म्हणतात लोक ते आता उद्या निकालानंतर कळेल. हातात कशी घेतली म्हणताय लोकांनी निवडणूक बाबासाहेबाबद्दल हातात घेतली. घेतली या लोकांनी ठरवलं या आणि मग बापूंचं काय करायचं हा बापूंचं काय करायचं बापून कामं केली ती कामं केली पण लोकांनी निवडणूक बाबासाहेब नावाने हातात घेतली या दीपक आबा आणि बापू हे विभागले त्यांचं मतदानच काय होईल त्यांची चक्कर इकडे तिकडे मतदान होणार फुटणार त्यांच्या लोकांचा फायदा कोणाला होईल बाबासाहेबाला होईल वन वे हो. बाबा नमस्ते नमस्ते. नाव काय भगवान शामराव पले. बर वातावरण तापले नाही बर नाही होय पण कसं आहे माहितीये का गेल्या 5 वर्षातच शहाजी बापन ते बाबा एक होते तर त्या पोरानं काटा करून सोडला. कसा मग कसा तर काय किती थोडक्यातच घसरले तिथे. मग आता हे दोन्ही इकडे मला त्याचे खाणार काय हो बाबासाहेब सरळ येणार हा उघड होय साहेब कारण ते दोन्ही एक असताना जुळलं नाही. कोण बारकं पोरग सांगेल घेऊ तशी परिस्थिती आहे घेऊ. बाबासाहेब नवीन माणूस आहे अहो नवीन असला तरी पण त्यांच्याच घराण्यातला आहे त्यांचा नातूच आहे घेऊ. गणपत आबांचं कसं होतं काम? ते होतं की त्यांचं बरोबर येत होते का आबा होय पहिले परिवर्तन ठरवले हो हाय नक्की येते ते पोर येते बघा नाव बी मला माहित नाही. ठीक बाबासाहेब काय हा बरोबर ठीक नमस्ते नमस्ते. काय नाव संजय अल्पले. बर वातावरण चांगलं तापत आले होय जवळ आली निवडणूक होय होय होय. काय ठरवले गावात गावात मशाल लेट जाईल शेकअपला कमी जाईल. मशाल काव त्यांचं कार्य आहे नवीन माणूस आहे 6 वर्ष एकदा आमदार होते ते विधान परिषद होते होय कसं ते होतं वस्तुस्थिती मी बोलणार दीपक आबा विधान परिषदेवर आमदार होते होते होय. त्यांचं कसं होतं तेव्हा त्यांचं काम चांगलं होतं त्यावेळेला होय मागच्या वेळेला बापून शब्द दिलता पुढच्या वेळेला तुम्हाला करतो होय शब्द पाळला नाही बापूने नाही पाळला ते. उद्धव साहेबांची काल सभा झाली होय काय म्हणले उद्धव साहेब काय आहे त्याला तिकीट रेल्वेचं द्यायचं म्हणले कुठं पाठवायचं गुवाहाटीला. काय होईल मग काय व्हायचं पडणार होते फिक्स पडणार. दीपक आबा येणार दीपक आबा येईल किंवा बाबासाहेब येईल. माझ्या हिशोबाने बाबासाहेब फिक्स येणार येणार गावात आमच्या वैयक्तिक शेकअपला मतदान कमी होईल पण बाबासाहेब निवडून येणार फिक्स येणार. बाबासाहेब ठरवले फिक्स. नमस्कार. काय ना तंबाखू खाताय नाही की चांगली शेरला तंबाखू नाही पण इलाज नाही का यश नाही
लागतेच. लागतो. हा. निवडणूक आली आहे. अरे काय ठरवले? बाबासाहेब देशमुख का का आमचं पान पहिल्यापासूनच आहे ना. आहे हा बापूने कामं केली ती चांगली. त्यांना तर नाव ठेवायची काय गरज आहे. बदलायचं आहे. हा बदलायचं नाही नाही पहिल्यापासून आहे, बदलायची काय गरज नाही. पहिल्यापासूनच आहे. हा आज 55 वर्ष आमचा आमदार होता ना. हा हा. नमस्कार. नमस्कार. नाव काय? अशोक मोहिते. बर. काय वातावरण गावातलं? काय वातावरण आहे, बरोबर आहे, वातावरण चांगलं आहे. वातावरण थोडं बदलूय का असं वाटते जरा वेळेस. बदलायचं. हा. का हो? 100% काय आमच्या अंतकांना माहिती, तुम्हाला तर कशाला बोलायची आता. नमस्कार. नमस्कार. नाव काय? बाळासाहेब कोळवले. बर. वातावरण गावातलं काय चांगलं आहे. कोणाकडे आहे? बाबासाहेब देशमुख का हो? चांगला आहे, नेता, नेतृत्व करणार आहे, नवीन आहे, डॉक्टर आहे, अभ्यास आहे, त्याला चारित्र्य कुठं डाग नाही, अजून चांगले काम करायला अशी अपेक्षा. हो 100%. आबांचं काम काय होतं? आबांचं 50 वर्षात एक नंबर, 55 वर्षात एक नंबरच काम झाले. रोजगाराला रोजगारवाले रोजगार दिला, भ्रष्टाचार नाही, छावणी चारा झाला, पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या, एक नंबरच काम झालं. बापूने पान आणली का आता? बापूने काय केलं, आबाने दिशा दावली आणि बापूने काम त्याच्यावर निर्णय घेतला असा. आणि त्यावेळेस थोडं सरकारच्या हिशोबानं त्यांचं चांगलं झालं असं. बदल करायचा. बदल काय होतोय, आता होतोय, 100% होतोय. 27,000च्या आसपास बाबासाहेब निवडून येईल. बदल. 27,000च्या मतांना बाबासाहेब लीड येते. होय. ठीक. आम्ही पेरावर बोलतोय, एक नंबरला बाबासाहेब आहे, दुसरा नंबर हे दीपक आबा आहे. बापू 3 नंबर. हा 3 नंबरला जाणार. बाबा नमस्ते. नमस्ते. काय नाव? प्रल्हाद बाबा. काय ठरवले? बाबासाहेब का? पहिल्यापासून आम्ही येतो. म्हणून ठरवले. नवीन माणूस आहे. असलं तरी काय नाही, हाय ते आबाच्या माग आपण ते चालवायचं. करायचं गणपत आबांच्या माग. सुट्टी द्यायची नाही. ठीक. नमस्कार. नमस्कार. नाव काय? दत्तात्रय उत्तम चव्हाण. बर. वातावरण तर आपल्या गावातलं वातावरण एक नंबर आहे. कुणाकडे आहे? बाबासाहेब देशमुख साहेब. का हो? काय या तालुक्यात 5 वर्षात 5,500 कोटीचा निधी आणला म्हणतात पट्टी. हा. तालुक्यातला रस्ता आहे का, रस्त्यात खड्डा आहे काय समजना. झाले की रस्ते काय काय? काहीच नाही हो, झाल्या ती निकृष्ट दर्जाचा, असं हाताने उकरलं तर निघतात रस्ता, असलं रस्ते झाले. हा. सगळा भ्रष्टाचार हो. हा. 40% 60% चालू आहे यांचं कमिशनचं, ठेकेदाराला जवळ घेऊन. हा. त्यामुळे या तालुक्यात परिवर्तन होणार आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडून येणार. ये ना. 100% परिवर्तन 100%. दादा नमस्ते. नमस्ते. कधीपासून आहे मतदान? मतदान गेल्या वर्षीपासून. बर. कोणाकडे होतं वातावरण? बाबासाहेब देशमुख का हो? निष्ठावंत, एकदम शांत, संयम नेता आहे. हा. विकास होईल त्यांच्याकडून? 100% विकास होणार. परिवर्तन ठरवले? 100%. ठीक. गुलाल आपलाच आहे. बर. ठीक. तर दर्शक हो, या होत्या सांगोला तालुक्यातील आजनाळी या गावच्या लोकांच्या प्रतिक्रिया. लोकांनी नेमका आमदार कोणाला करायचा आहे हे त्यांच्या मनामध्ये ठरवलेलं आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील या ठिकाणी उभा आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील उभा आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख अशी या मतदारसंघामध्ये तिरंगी निवडणूक लागलेली आहे आणि लोकांनी नेमकं ठरवलेलं आहे की आमदार कुणाला करायचा आहे. कॅमेरा स्वप्नीलसह मी अंकुश, महाराष्ट्र माझा न्यूज, आजनाळी, सांगोला.